हॅलो गाईज, अंडर आय सर्कलसाठी काय केलं पाहिजे या व्हिडिओतून तुम्हाला मी आज सांगणार आहे. तत्पूर्वी ज्यांचं स्क्रीन टायमिंग खूप जास्त असेल किंवा मोबाईल पाहण्याची खूप सवय असेल, झोपच होत नसेल, स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे किंवा अनुवंशिकता आहे, तर अशा लोकांचे आय सर्कल जायला थोडासा अवधी लागतो. पण मग घरी काय करता येईल, मी सोप्या भाषेत सांगता. काय होतं, हे लावा ते लावा असं सगळ्या गोष्टी सांगत जरा, पण करेक्ट मेथड किंवा करेक्ट वे काय पद्धतीने लावलं पाहिजे हे कुणीच सांगत नाही. ते मी आज तुम्हाला सांगत आहे. बदामाचं तेल असतं, ओरिजिनल बदामाचं तेल, ज्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल बिलकुल नको आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असतं वेगळं, ते नाही पाहिजे. मग काय करायचं, नसेल तुमच्याकडे तर 4-5 बदाम घ्यायचे, ते ठेचायचं, त्याचं तेल काढायचं. रात्री झोपण्यापूर्वी क्लिन्झिंग टोनिंग झाल्यानंतर थोडंसं ते तेल घ्यायचं, रिंग फिंगरला लावायचं आणि गोलगोल गोलगोल एकदम हलकी मसाज करायची. आणि मग 2 मिनिटं मसाज झाल्यानंतर तुम्ही ओव्हरनाईट झोपून गेलात तरी चालणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे म्हणतात ना, पी हळद आणि हो गोरी. हो, बदामाच्या तेलामध्ये चिमूटभर तुम्ही हळद जरी टाकली आणि थोडा वेळ ठेवली, ती गोलगोल नाही फिरवायची, गरज नाहीये, आणि एक तुम्ही तासाभरांनी काढून टाकली तरी चालणार आहे. सेकंड थिंग म्हणजे काकडी खूप गुणकारी आहे. काकडी तुम्ही स्लाइस करतात आणि नुसते असे ठेवतात, काही उपयोग होत नाही, कारण की ती स्लाइस आहे ना फक्त ते बुबुळावर तरंगतात. तसं नाही पाहिजे. काकडी खिसा, थोड्या वेळ फ्रीजमध्ये तो किस ठेवा, त्याच्यानंतर गॉजमध्ये बांधा, आयपॅड बनवा त्याचे, आणि मग मस्त झोपून जा. कमीत कमी हायड्रेशन तर नक्कीच मिळेल.